या स्पर्धेचे अजून एक तिसरे आधारस्तंभ त्यांच्या स्वतःच्या टीम आणि संपूर्ण सेनेसकट इथे पोहोचतात. विकीजी काळी स्टार क्रिकेटर विकीजी काळे इथे उपस्थित होतात. वेलकम विकीजी काळे, आपले मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्टार क्रिकेटर आणि या स्पर्धेचे करता धरता सुद्धा आहेत. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. एका बाजूने आपल्याला खरिवली संघाने त्याच्या विपक्षात 2 हात करत असताना आपण नेरुळी संघाला इथून मात्र पाहणार आहात. नाणेफेक विन झाला. इथे मात्र नेरुळी संघाने निर्णय स्वीकारले. त्यांनी सर्वात आधी फलंदाजीचा आणि आमंत्रित केले गेले टीम खरिवली संघाला. निखिल बागुल जे स्वतः मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या स्पर्धेचे आयोजन करता सुद्धा ते आहेत. रज्जत आमच्या समवेत जॉईन होत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, स्कोररच्या भूमिकेमध्ये. सध्या तरी ते जॉईन होत असताना आपण इथून मात्र पाहताय. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला फलंदाजीची नावं पोचवायची. योगेश आणि स्वराज, योगेश दिवा आणि स्वराज ही सलामीची जोडी टीम नेरुळी संघाकडून सध्या तरी दाखवत असताना आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज महत्वाची भूमिका या स्पर्धेमध्ये खूप सारी पार पडतायत. सगळ्या गोष्टीचा मॅनेजमेंट जे पाहतायत. वाडा एक्सप्रेस निखिल बागुल गोलंदाजी ट्रॅक पर सध्या तरी सज्ज होत असताना षटक क्रमांक पहिले घेऊन हाताळण्याकरिता गोलंदाज तयार. पहिला बॉल यावेळेस गॅप मधून चेंडूला ट्रॅव्हल केले गेले. क्षेत्ररक्षक नाहीये त्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सरळ चौकार 4. बोलतोय त्याच्यावर वेगवान चेंडू. ज्या पद्धतीने वारा वेगाने वाहायला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीने आताही इथेही मात्र आता वेगाने चेंडू डिलिव्हर करायला सुरुवात करतोय निखिल. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्लाय. त्याच्यानंतर पुढचे 2 चेंडू योगेश दिवा सारख्या इथे मात्र फलंदाजाला उभा ठेवण्याचा धाडस. खूप आहे चेंडू हवेमध्ये संत गतीने धाव घेत आहेत. अशा क्षणाला चेंडूवरती पोहोचणं किंवा चेंडू सोबत पोहोचणं वेगानं खूप सारं गरजेचं असतं. तशी ना तशी विकेट मात्र मिळाली आहे. झेल होऊ शकला नाही पण रनआउटची विकेट. फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर गौरव सध्या तरी मैदानाच्या आत दाखवत असताना. पुढचा बॉल हवेमध्ये. चेंडू स्वतः निखिल बागुल. चेंडू खाली पोहोचतोय. 3 क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कुणालाही यश प्राप्त झालं नाही पण चांगला प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र या खेळाडूंकडून पाहिलंय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आपण सातत्याने म्युझिक गाणी ऐकतो. ज्या पद्धतीने संगीतामध्ये साथ असावी लागते वादकाची त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये गोलंदाजाला साथ क्षेत्ररक्षकाची असणंही तितकंच गरजेचं आहे. ती साथ थोडीशी कमी पडतीये
पण ती असणं खूप सारं गरजेचं आहे. गोलंदाज सय्या चांगला स्ट्रोक हलक्या हातानं इथे मात्र हाही फटका कन्वर्ट होईल. एकच धावेतून मात्र कन्वर्ट होत असताना सध्या तरी आपण पाहतायत आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत षटक समाप्तीचा सध्या तरी इथून मात्र पोहोचलाय. षटक संपलाय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8. रजत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना षटक संपलाय. क्रमांक 1 धावसंख्या 8. गोलंदाज सय्या द्वितीय षटक. ओहो चांगला चेंडू. यावेळेस कदाचित घुसून मारा करायचा होता गोलंदाजाला असं म्हणायला इतर मात्र हरकत नाही. गोलंदाज मनीष ज्याचंही या स्पर्धेला खूप मोठं श्रेय आपण पाहत आहे. निखिल भागुल यांच्या साथीला मॅनेजमेंटमध्ये खूप सारं साथ ज्याही खेळाडूची लागती आहे तो या खेळाडू सध्या तरी आता गोलंदाजच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. खरिवली गावचे सगळे यंगस्टर आहेत. निखिल भागुल यांना आपण पाहिलं तर कदाचित त्यांच्या तालमीमध्ये तयार होणारे खेळाडू असू शकतात. मनीषला आपण पाहताय अपकमिंग खेळाडू आहे. चांगल्या पद्धतीचा खेळ त्याचाही गोलंदाजीच्या मार्फत या 2 चेंडूवर त्यांनी दर्शवलाय. गोलंदाज सय्या पुढचा बॉल हवेमध्ये. चेंडू झेलला आहे. इथे मात्र संधी. ओ हो थोडासा त्रास उद्भवला गेला होता. कन्फ्युजन वाढत गेलं होतं. वाढलं होतं. फायनली जज केले गेले चेंडूला आणि आता मात्र हातामध्ये चेंडू. विकेटचं पतन. महत्वाचा गडी योगेश दिवा. बॅक टू द पवेलियन. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. चला थोडासा टेक्निकल इश्यू आणि आम्ही दुरावतोय तुमच्यापासून. आपण पाहता लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल. मी म्हटलं ना की यंगस्टर आहेत आणि सध्या तरी त्यांच्या नावाची छाप इथे सोडत असताना आणि इथे मात्र विकेट हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. मनीसारखा यंगस्टर हा सध्या तरी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आणि ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना मात्र त्यांचे डोफे टेकण्याकरिता भाग पडणार आहे. गोलंदाजी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 चेंडूवर विकेटचं पतन. विकेट हॅट्रिक. नक्कीच या आपण स्पर्धेमध्ये पाहताय क्वालिटी क्रिकेट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतं. विकेट हॅट्रिक मनीषच्या मार्फत इथून मात्र पाहायला मिळाल्या. लाजवाब गोलंदाजी. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल. डबल हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. सलग 3 चेंडू 3 विकेट घेतल्यानंतर हॅट्रिक आणि
तर चौथ्या चेंडूवर जर का विकेट जात असेल तर डबल हॅट्रिक. विकेटचं बदन, फलंदाज बाद. नक्कीच या स्पर्धेचे करता धरता अर्थातच रितेश दादा घाग यांच्याकडून जे 4 चेंडू 4 विकेट आलेत त्याकरिता अर्थातच रितेश दादा घाग यांच्याकडून जे स्पॉन्सर आहेत त्यांच्याकडून 500 रुपये रोख पारितोषिक आलेलं आहे. ते आपण मॅच संपल्यानंतर देऊयात. 2 षटक संपलेत. 3रं षटक प्रगतीपथावर मनोजला आणले गेले. मनोजचा आपण पहिला बॉल जर का बघितला तर तिथे मात्र आपल्याला नो बॉल पाहायला मिळाला आणि त्याच्यावर एक षटकार आपण पाहिलाय. तदनंतर इथून मात्र आपल्याला हा चेंडू तीव्र स्वरूपात फेकी सध्या तरी आपण पाहिली आहे. न्यू बॅटर मोहन. चला थोडीशी घाई करा. गोलंदाज सय्यार. विकेटचं बदन, फलंदाज बाद. विकेटचं बदन. चला षटक संपलंय. क्रमांक 3चा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय 20 आणि गडी टोटल जे बाद झालेत 7 गडी आतापर्यंत बाद होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. आणि थोडीशी दयनीय अवस्था, थोडीशी न म्हणता खूप सारी दयनीय अवस्था टीम इथून मात्र नेरुळी संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटक हाताळण्याकरिता विनोद बागुल यांना आणलं गेलंय. विनोद बागुल यांचा पहिलाच बॉल. ओहो, जेल ड्रॉप होतोय. प्रयत्न तर चांगला होता.
2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2 धावेच्या बढतीने 22. कदाचित लो स्कोरिंगच्या दिशेनं जाणारी मॅच असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. खूप सारे कमी धावा रोखण्यामध्ये यश होतं. कदाचित मनीषला आपण इथे मात्र पाहू शकताय, मनीषचाही खूप सारा महत्वाचा वाटा. 4 चेंडूवर 4 विकेट सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाल्या. निर्धाव फेकी डॉट बॉल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ बाकी असताना तिसऱ्या चेंडूवर यावेळेस प्रहार होतोय. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून जातो. इथून मात्र षटकार 6. पुढचा ही बॉल एक टप्प्या अखेर निघून जातोय. चौकार. गरज होती या फटक्यांची. खूप साऱ्या धावा कमी होत्या आणि त्याच्यानंतर या 2 चेंडूंवर जर का आपण विचार केला तर 10 धावा इझिली इथून मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या 32. कदाचित ज्या पद्धतीनं आपण गांधरी संघाला खेळताना पाहिलं, 2 षटकं खूप सारे कमी धावा त्यांनाही मिळाल्या होत्या. त्याच्यानंतरच्या षटकांमध्ये धावा कंप्लीट होत असताना आपण इथून मात्र पाहिल्यात. डेड बॉलचा इशारा. मृत चेंडू घोषित सध्या तरी होताना आपण पाहत आहे. गोलंदाज तयार. वन सेकंड डॉट बॉल. धावा संख्या 32. हवेमध्ये खूप सारा चेंडू. इथून मात्र सिंगल मिळतीये. डबलच्या प्रयत्नामध्ये दोन्ही पूर्ण क्षेत्ररक्षणामध्ये गडबड आणि धावा किती कंप्लीट होतील? 3च धावा इथून मात्र ग्राह्य धरल्या जातील आणि धावफलक 3 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहताय 35 विजयाकरिता 36 धावा संख्येचं आव्हान. चला नेक्स्ट मॅच अलमान आणि त्याच्या विपक्षात. टीम हमरापूर आणि टीम अलमान. चला टॉस करण्याकरिता यायचं आहे. चला चेतन त्वरित द्या.
गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालंय का युवा खेळाडूच्या खांद्यावर जबाबदारी दिली गेली आणि युवा खेळाडूच्या खांद्यावर जी जबाबदारी होती ती अगदी योग्य त्यानं पार पडली. तू आता तोंडावर पडला तू काय बोलू नको त्याचा खरा आहे. जाऊ दे त्याच्यावर रडू नको आता. पहिला बॉल इथे निर्धावाच्या स्वरूपाने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं योगेश आणि समोर निखिल उभा आहे. मनोज साथीने येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला डाव जर आपण पाहिला तर पहिल्या डावात मनीष खूप चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. 2 धावा देत त्याने 4 विकेट्स घेतल्या. च जरी लक्ष असलं तरी गोलंदाजी चांगली करून रोखता येऊ शकतं. इथे फटका चांगला आहे. निखिल बागुलनं बॉलला हवा दिली आहे. उडवलं उंच हवेतनं आणि फेकून दिल्या सर सीमारेषा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 6 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केले गेले. 1च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ इथे आतापर्यंत कंप्लीट झालाय. तर नंतर 7 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त फ्लाइट होती आणि अतिरिक्त बाउन्स असल्या कारणानं इथे वाईटचा इशारा दिला गेला, ज्यामुळे धावसंख्या 8 या आकड्यावर. निखिल पागुल मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी सध्या त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा एक फ्लॅट स्ट्रोक. क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्रामध्ये स्क्वेअर लेग मध्ये, मात्र झेल कॅरी करणं ते त्याच्याकडनं राहून गेलं. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, त्यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. डिक्लेरेशन झोन कडे जाईल. पुन्हा एकदा 2 धावा त्या चेंडूवर जोडल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते आणि धावसंख्या 11 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि तर नंतर 11 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 आहेत, 2 तिकडे 2 आहेत. 11 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा. योगेश सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र अप्रतिम कडक स्ट्रोक. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. पुल हा पसंतीचा स्ट्रोक आहे आणि त्या पसंतीचा स्ट्रोकला इथे अंजाम दिलाय. बाहेर फेकले सीमारेषेच्या. षटकार. अलमान संघ इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लगेचच निर्णय कळवायचा आहे. टीम अलमान फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. स्वराज गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. यावेळेस बॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. सफलता मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद.
नवीन बॅटर सूरज मैदानाच्या नवीन बॅटर आलाय. बघूया कशा पद्धतीने खेळ करेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 17 धावा दाफलकावर आहेत. अजूनही वाईटचा इशारा. पंचाच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. रेनी सीझनचं क्रिकेट आहे, मात्र सध्या जर आपण पाहिलं तर कडकडीत ऊन ते पाहायला मिळते. ऊन पाऊस सुरू आहे, मध्ये एखादी सर बरसताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र सूरजनं अगदी योग्यतेनं बॉलला पनिश केलंय. स्टोरलेगच्या डोक्यावर फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार. चोवीस धावा दाफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर 24 ऑन बोर्ड. 24 धावा दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. इथनं जर आपण पाहिलं तर 12 धावसंख्येची गरज आहे. खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये गेला, निर्धावच्या स्वरूपाने टिकतोय. या संपूर्ण स्पर्धेत जर आपण पाहिलं तर 2 संघ आतापर्यंत क्वालिफाय झालेत. टीम 94 धानीव आणि एफडीसी कुडूस. आज एक संघ क्वालिफाय होईल. उद्या वाडा तालुका प्रीमियर लीगचे संघ खेळताना पाहायला मिळतील. मात्र या दरम्यान काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधनं एक चांगला स्ट्रोक तो पाहायला मिळालाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 30 धावा. या स्पर्धेत खेळण्याचा सर्वाधिक जास्त आनंद जर कोणी घेतला असेल तर तो फैजान मेमनने घेतलाय. 2 दिवस आनंद घेतलाय आणि आणखी उद्या परत एकदा संधी मिळणार आहे. यावेळेस मात्र हा बॉल पुण्याच्या एकदा सीमा पार. खेळ खल्लास विजयी होतीये. इथे टीम ओम साई खरेवली. ओम साई खरेवली या संघाला विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच G11 खरेवली असं नाव आहे. आणि मॅन ऑफ द मॅच मनीष जो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याला सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी जी आपल्याला स्पॉन्सर केली गेली आहे. सावली क्रिएशनच्या माध्यमातून आलेली ही आकर्षक जर्सी आपण मनीष याला पारितोषिक म्हणून इथे वितरित करणार आहोत. या मनीष मुख्य मंचावर. चला नेक्स्ट मॅच अलमान संघ फिल्डिंग लावा. लगेच विना विलंब लगेचच मैदानात जायचंय. अलमान लगेच मैदान